नमस्कार मंडळी. नवीन वर्षाची तयारी, नवीन स्वप्न, नवे संकल्प आणि या सगळ्यासोबत घरात येणारं नवं कोऱ्या डिझाईनचं चकचकीत कॅलेंडर, बरोबर ना? पण मी तुम्हाला एक गोष्ट विचारू, आपण हे कॅलेंडर फक्त भिंतीवर कोठेतरी हँग करतो की त्यामागे काही नियम आहेत? आपल्या कॅलेंडरचा आपल्या घरातल्या प्रगतीवर, पैशांवर आणि वेळेवर खरंच काही परिणाम होतो का? मी म्हणेन हो, होतो. आणि आज आपण हेच जाणून घेणार आहोत की आपलं कॅलेंडर कोणत्या चुकीच्या दिशेने चुकूनही लावू नये, त्याला लावण्यासाठी सर्वात बेस्ट जागा कोणती आहे, आणि वर्षाच्या शेवटी आपण जुन्या कॅलेंडरचं करायचं तरी काय? तर चला मग वेळ न घालवता थेट मुख्य मुद्द्यावर येऊया. पहिली आणि सर्वात मोठी चूक, कॅलेंडर कुठे लावायचं नाही. बघा, काही गोष्टी अशा असतात ज्या केल्या की कामं बिघडतातच. वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावतानाही एक चूक कधीच करू नका. दक्षिण दिशा, पूर्णपणे नो एंट्री झोन, या दिशेला कॅलेंडर लावल्यास असं म्हणतात की घरातील प्रगतीची गती मंदावते. म्हणजे तुम्ही कितीही मेहनत केली तरी अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. आयुष्यात एक प्रकारची स्थिरता येते जी आपल्याला अजिबात नकोय. त्यामुळे दक्षिणेकडील भिंत कॅलेंडरसाठी परमनंट नो आहे. त्याचबरोबर दरवाजाच्या अगदी समोर सुद्धा कॅलेंडर लावायचा नाही. आपण घरात येताना किंवा बाहेर जाताना बरोबर समोर कॅलेंडर दिसलं तर वास्तुशास्त्र म्हणतं की येणारी सकारात्मक ऊर्जा आणि घरात येणारे नवीन योग पटकन निघून जातात. त्यामुळे दरवाजापासून थोडं बाजूला किंवा आतल्या बाजूला लावा. थेट दरवाजाच्या अगदी समोर नाही लावायचा. आता बघूया कॅलेंडर लावण्यासाठी बेस्ट दिशा कुठली. दिशा आपल्यासाठी लकी ठरू शकते. मी तुम्हाला 3 खूप छान ऑप्शन देते. पूर्वेकडील भिंत, प्रगती आणि मान सन्मानासाठी. पूर्व दिशा म्हणजे उगवत्या सूर्याची दिशा. इथे कॅलेंडर लावलं की असं म्हणतात की तुम्हाला कामाच्या ठिकाणी फायदा होतो, उत्तम संधी मिळतात आणि समाजात तुमचा मान वाढतो. करिअरसाठी ही दिशा एकदम जबरदस्त मानली जाते. त्यानंतर आहे उत्तर दिशा, पैसा आणि समृद्धीचा मार्ग. उत्तर दिशा ही आपल्या कुबेर महाराजांची दिशा आहे. तुम्हाला जर घरात आर्थिक स्थैर्य हवं असेल, पैसा टिकवून ठेवायचा असेल तर हे कॅलेंडर उत्तरेकडील भिंतीवर लावा. त्यानंतर आहे पश्चिम दिशा. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून अडकलं असेल किंवा तुम्हाला नवीन काहीतरी सुरू करायचं असेल तर पश्चिम दिशा उत्तम आहे. ही नवीन संधी आणि प्रवासाची दिशा मानली जाते. शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगू इच्छिते की कॅलेंडर नेहमी छान, स्वच्छ आणि फुलांचे, निसर्गाचे किंवा हसणाऱ्या चेहऱ्यांचे चित्र असलेले निवडा. नकारात्मक किंवा उदास चित्र टाळा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जुनं कॅलेंडर. वर्षाच्या शेवटी जुन्या कॅलेंडरचं करायचं तरी काय? आपण त्याला कचरा पेटीत टाकतो किंवा तसंच पडून राहू देतो. पण असं करू नका. जुनं कॅलेंडर घरात ठेवणं म्हणजे गेलेल्या वेळेला किंवा भूतकाळाला घरात पकडून ठेवल्यासारखं आहे. यामुळे घरातील एनर्जी नवी होत नाही. काय करायचं तर त्या जुन्या कॅलेंडरला आदरपूर्वक काढा. ते फाडू नका. त्याला व्यवस्थित गुंडाळा आणि एखाद्या कागदात किंवा पिशवीत ठेवा. शक्य असल्यास ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पाणी उपलब्ध नसेल तर ते सन्मानाने जाळून टाका आणि त्याची राख मातीत मिसळा. यामुळे तुम्ही नवीन काळाचे, नवीन ऊर्जेचे घरात स्वागत करता. तर मंडळी, पाहिलं ना किती साधे आणि सोपे नियम आहेत हे. आजपासून आपण फक्त तारीख पाहणार नाही तर कॅलेंडरच्या जागेकडेही लक्ष देणार. तुम्हाला ही साधी पण खूप महत्त्वाची माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा सांगा. हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये आणि मित्रमैत्रिणींना लगेच शेअर करा, कारण सगळ्यांना ही माहिती मिळायलाच हवी. आणि तुम्ही अजूनही आपल्या कुटुंबाचा भाग झाला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या वेळेची काळजी घ्या. धन्यवाद.